नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 9वा विषय मराठी। त्यामध्ये दुसरी कविता आहे संतवाणी आणि संतवाणीमध्ये दोन भाग आहेत। त्यामध्ये पहिला आहे जैसा वृक्ष नेने। जैसा वृक्ष नेने याचे कवी आहेत संत नामदेव। तर आज आपण जैसा वृक्ष नेने या कवितेचा किंवा या अभंगाचा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा। खाली एक तक्ता दिला आहे आणि त्या तक्त्यामध्ये एका बाजूला वृक्ष आणि दुसऱ्या बाजूला संत दिला आहे। तर आपल्याला वृक्ष आणि संत यांच्यामध्ये किंवा यांच्यातील जे काही साम्य आहे, सारखेपणा आहे, तो त्या तक्त्यामध्ये लिहायचा आहे। तर वृक्षामध्ये काय असते, मान किंवा अपमान हे माहीत नाहीत। वृक्षाला कोणी मान किंवा अपमान केलेला माहीत असतो का? त्याला कोणी गोटे मारले किंवा काहीही केलं किंवा त्याला कोणी काही बोललं उलट सुलट तर त्याला काही कळत नाही। त्याचप्रमाणे संतांना देखील मान अपमान मानित नाहीत। संत देखील काय करतात, कोणी त्यांचा अपमान केला तर ते त्याकडे दुर्लक्ष करतात। म्हणजेच हे वृक्ष आणि संत यामध्ये साम्य आहे, मान किंवा अपमान हे मानित नाहीत। दुसरं साम्य आहे वृक्ष सुख दुःख काहीही नसते। वृक्षांना सुख दुःख काहीही नसते। वृक्षांना लोक तोडतात, त्याच्या फांद्या तोडतात, फुलं तोडतात, परंतु त्याचं त्यांना काहीही एक दुःख होत नाही। तसंच सुख दुःख काहीच नसते। संतांना देखील सुख दुःख काहीच नसते। त्यांना सुद्धा ते अगदी संसारापासून अलिप्त राहून ईश्वराच्या नामस्मरणात मग्न झालेले असतात किंवा लोकांना चांगले चांगले उपदेश करण्यात ते व्यस्त असतात। म्हणून त्यांना सुख दुःख याकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करत असतात। हे वृक्ष आणि संत यांच्यामध्ये साम्य आहे। तिसरं साम्य आहे वृक्ष आणि संत यांच्यामध्ये वृक्षामध्ये सहनशीलता आणि क्षमाशीलता असते। वृक्षामध्ये सहनशीलता आणि क्षमाशीलता असते। त्याचप्रमाणे म्हणजे वृक्षाप्रमाणेच सहनशीलता ही संतांमध्ये देखील असते। सहनशीलता आणि ते पटकन जर कोणी जरी त्यांना त्रास दिला असेल तर एखाद्या माणसाला ते काय करतात, पटकन क्षमा करतात। चौथं साम्य आहे वृक्षामध्ये बघा स्तुती निंदा सर्व समान, धैर्यवंत साधूप्रमाणे शांतपणे। म्हणजे वृक्षाला स्तुती करा, निंदा करा। आपण म्हणतो एक झाड असं आहे, चांगलं आहे, खराब आहे, त्यांना त्यामध्ये काहीही वाटत नाही। ते कसे असतात, धैर्यवंत असतात, खूप धीर असते त्यांना, काही मान अपमान ते मानत नाहीत। त्याचप्रमाणे स्तुती निंदा समान धैर्यशील हे संतांमध्ये सुद्धा असते। अशा प्रकारे आपल्याला वृक्ष आणि संत यांच्यामध्ये साम्य लिहून दिलेला तक्ता पूर्ण करता येतो। प्रश्न दुसरा आहे वृक्षावर खालील घटनांचा होणारा परिणाम लिहा। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, वृक्षावर खालील घटनांचा होणारा परिणाम लिहा। खाली वृक्ष दिला आहे आणि त्या घटना दिल्या आहेत, वंदन केले, घाव घातले। जसं आपण वृक्षाला वंदन सुद्धा करतो, काही सण असते, सणावारानुसार वृक्षाला खूप महत्त्व आहे किंवा बरेच लोक असे तिथं घाव सुद्धा घालतात। तर ह्या काही घटना आहेत, त्या घटनाचा त्या वृक्षावर काय परिणाम होतो तो आपल्याला लिहायचा आहे। पहिले बघा वंदन केले। आता वंदन केले या घटनेचा वृक्षावर होणारा परिणाम आहे वृक्षाची कुणी मनुष्य प्राण्याने येऊन पूजा केली तरी त्याची चूक या वृक्षाला नसते, तो नेहमीप्रमाणे स्थिर असतो। पूजा केल्याने त्याला खूप आनंद होतो असे नाही, त्याला काही एक गरज नाही, कोणी पूजा करा कोणी करू नका, म्हणजे वंदन केले याचा वृक्षावर काही एक परिणाम होत नाही। दुसरा आहे घाव घातले। घाव घातले याचा काय परिणाम होतो बघा, वृक्षावर कोणी मनुष्य प्राण्याने येऊन घाव घातली, त्याच्या फांद्या तोडल्या किंवा कोणा प्राण्याने पाने ओरबाळली तरी तो मला तोडू नका असे न म्हणता स्थिर राहतो। अशा प्रकारे वंदन केले, घाव घातले या घटनांचा वृक्षावर होणारा परिणाम आपण लिहिला आहे। प्रश्न तिसरा आहे खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा। खाली काही विधाने दिली आहेत, 4 विधाने आहेत। त्या विधानापैकी आपल्याला सत्य विधान कोणतं आहे ते उत्तरामध्ये लिहायचं आहे। तर पहिली विधाने बघा, संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते। संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते। संतांना सन्मानाची अपेक्षा असते। संत निंदास्तुती समान मानत नाहीत। संत
सुख आणि दुःख समान मानतात. उत्तर अ. विधान अ काय आहे? सत्य आहे. कोणतं? संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते हे सत्य विधान असल्यामुळे ते आपलं उत्तर आहे. प्रश्न चौथा आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. खाली काही शब्द दिले आहेत, त्या शब्दाचा आपल्याला समान अर्थ असलेला दुसरा शब्द लिहायचा आहे, म्हणजेच समानार्थी शब्द लिहायचा आहे. वृक्ष, वृक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे झाड. वृक्ष, झाड. सुख, समाधान, आनंद. सुख या शब्दाचे समानार्थी शब्द समाधान, आनंद. सम, सारखी. सम, सारखी. अशा प्रकारे आपण समानार्थी शब्द लिहिले आहेत. प्रश्न पाचवा आहे, काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये प्रश्न पहिला आहे, अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. ओळी पुन्हा एकदा ऐका. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर, या अभंगामध्ये संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा देऊन त्याची महती सांगितली आहे. संत नामदेव म्हणतात, ज्याप्रमाणे वृक्ष हे मनुष्य प्राण्यावर अनंत उपकार करतात, त्यांना छाया, फळे, फुले, पाने देतात, त्याचप्रमाणे वृक्षांचा उपयोग पाऊस पाडण्यासाठी होतो. वन्य प्राण्यांचे रक्षण, पक्ष्यांना आसरा मिळतो. परंतु तरीही हे वृक्ष स्वतःची महती कधी गात नाहीत. त्यांना तोडण्यासाठी, त्यांच्या मुळावर स्वतःच्या फायद्यासाठी घाव घालणारा मनुष्य प्राणी आला तरी हे वृक्ष बिचारे त्यांना आम्हाला तोडू नका असे म्हणत नाहीत. हाच त्यांचा मोठेपणा आहे. खरे म्हणजे वृक्षाच्या तोडण्याने मानवाचाच नाश होत आहे, परंतु हे वृक्ष मात्र त्यांना आम्हाला तोडू नका असे म्हणत नाहीत. मुकाट्याने अत्याचार सहन करतात. अशा प्रकारे अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती आम्हा छेदू नका. तयान म्हणती छेदू नका. या काव्यपंक्तीचा आपल्याला समजलेला थोडक्यात अर्थ सांगता येतो. दुसरा प्रश्न आहे, निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. काय आहे? निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर, संत नामदेवांनी या अभंगामधून संतांचे वैशिष्ट्य सांगितले आहे. तत्कालीन समाज हा संत लोकांना त्रास देत होता. समाजातील काही दुष्ट वृत्तीची माणसे या संतांचे सांगणे खोडून काढण्याचा प्रयत्न करीत होती. सामान्यांना त्यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करीत होती. त्याचा प्रत्यय संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांना चांगलाच आला होता. समाजाने कितीही निंदा केली तरी हे संत सज्जन मनाची शांती ढळू देत नव्हते अथवा निंदकांना नावे ठेवीत नव्हते, किंवा सामान्यांनी जरी स्तुती केली तरी त्या स्तुतीने ते हुरळून जात नव्हते. आणि म्हणूनच संत नामदेवांनी म्हटले आहे, या संतांची निंदा करा अथवा त्यांची स्तुती करा, या दोन्हींनाही ते समान मानतात, कारण ते पूर्णपणे धैर्यवान आहेत, ते साधू आहेत. कोणत्याही स्थितीचे मनाचा तोल ढळू न देता सामान्याचे भले करणे हा एकच उद्देश संतांच्या ठिकाणी आहे, आणि म्हणून ते धैर्यवंत साधूप्रमाणे आहेत. अशा प्रकारे निंदा स्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करता येते. प्रश्न 6वा आहे, अभिव्यक्ती. आणि अभिव्यक्तीमध्ये प्रश्न पहिला आहे, प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयीचा दिलेला संदेश तुमच्या शब्दात सांगा. प्रश्न बघा, प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयी जो काही संदेश दिला आहे तो आपल्याला आपल्या शब्दात थोडक्यात व्यक्त करायचा आहे. तर उत्तर, पर्यावरण रक्षणाचे महत्त्व आपणाला माहीतच आहे, परंतु आज मात्र या पर्यावरणाच्या रक्षणापेक्षा त्याचा नाशच अधिक होत आहे. वास्तविक पाहता पर्यावरणाचे रक्षण करताना वृक्षाचे जतन
हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. वृक्ष ही संपत्ती आहे. त्यांचे रक्षण हे माणसाचे कर्तव्य आहे. वृक्षामुळे माणसांना अनेक फायदे होतात. शुद्ध हवा, भरपूर पाऊस, अनेक औषधी वनस्पती, जंगली प्राण्यांचे रक्षण, पक्ष्यांचे निवासस्थान अशा अनेक गोष्टी वृक्षामुळे मिळतात आणि म्हणून त्यांचे जतन करा. एक वृक्ष तोडला तर 10 वृक्ष लावा असे म्हटले जाते. या अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरणाचे म्हणजे वृक्षाचे जतन करा, भरपूर वृक्ष लावा, सिमेंटची वाढती जंगले पर्यावरणाचे नुकसान करतात, त्यासाठी वृक्ष लावा, ते वाढवा म्हणजे माणसाचे जीवन सुखी, संपन्न व समृद्ध होईल असे मानले आहे. अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयीचा दिलेला संदेश स्पष्ट करता येतो. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. प्रस्तुत अभंगातून म्हणजे आपला काही जी कविता आहे, जो काही अभंग आहे, त्या अभंगातून संताला वृक्षाची उपमा दिली आहे. त्या उपमे संदर्भात तुम्हाला काय वाटते, तुमचे मत स्पष्ट करायचे आहे. तर उत्तर, प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा दिली आहे व त्यांची महती सांगितली आहे. संत नामदेव म्हणतात, ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमान नसतो तसेच संतांचे आचरण असते. वृक्षांना बोलता येत नसल्याने त्यांना कुणी मान दिला अथवा त्यांचा कुणी अपमान केला तरी त्यांना आनंद वा दुःख होत नाही. संत सज्जनही असेच वागतात. कोणी स्तुती करो अथवा निंदा करो त्याची पर्वा न करता समाज परिवर्तनाचे काम ते आपल्या आचरणातून करीत असतात. वृक्षांची कुणी मानव प्राण्याने पूजा केली तरी त्याला त्याचे सुख वाटत नाही किंवा कोणी त्याला तोडून टाकले तरी त्याचे दुःख वाटत नाही. संतांचेही तसेच असते. समाजाने कितीही वाहवा केली तरी ते त्यामुळे हुरळून जात नाहीत किंवा त्याच समाजाने कितीही अवहेलना कुचेष्टा केली तरी त्याला संत मंडळी शासन करीत नाहीत. शासन करीत नाहीत म्हणजे शिक्षा देत नाहीत. निंदा आणि स्तुती दोन्ही सारखेच मानणारे हे संत वृक्षाप्रमाणे विशाल मनाचे आहेत. सर्वांवर माया करणारे हे संत धैर्यवंत साधूप्रमाणे आहेत. सर्व विकारांवर ताबा मिळवून ते अजरामर झाले आहेत. समाजाने कितीही छळले तरी त्याविषयी वाईट शब्दही न काढता लोकांना प्रेमाने पोटाशी धरणारे हे संत खरोखर थोर आहेत. वृक्षाप्रमाणे विशाल मनाचे आहेत. प्रश्न तिसरा आहे, ई तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा. उत्तर, मला संत नामदेवाचा निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे हा अभंग आवडतो. कोणता आवडतो? मला संत नामदेवांचा निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे हा अभंग खूप आवडतो. अतिशय समर्पक असे उदाहरण संत नामदेवांनी या अभंगातून दिले आहे. त्या काळाचा समाज हा वर्णवादी होता. वरच्या वर्णाचे वर्चस्व असूनही संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांना समाजाकडून छळ सोसावा लागला होता. परंतु त्यांनी या समाजाला कधीही शिव्याशाप दिले नाहीत. संत तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली, परंतु बुडवणाऱ्याला अपशब्द न वापरता त्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण करून ती गाथा परत मिळवली. समाजातील काही लोकांनी या संतांना देव मानले, पण त्यांनी दिलेल्या मोठेपणाने किंवा वर्तनाने ते संत सज्जन हुरळून गेले नाहीत. कोणी वंदा अथवा निंदा, आमुचा आपला एकच धंदा, सकल जनास शहाणे करून सोडणे. बघा, कुणी वंदा अथवा निंदा, आमुचा आपला एकच धंदा, सकल जनास शहाणे करून सोडणे. ते कोणाची स्तुती मानत नाहीत, कोणाची निंदा मानत नाहीत. त्यांचा एकच उद्देश असतो की सगळ्या लोकांना शहाणे म्हणजे त्यांना काहीतरी चांगले उपदेश देणे, हा त्यांना एकच उपदेश करणे आवडते. आणि म्हणूनच संत नामदेवांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलेले हे भाव मनाला स्पर्शून जातात. निंदा करणे किंवा स्तुती करणे हे दोन्ही
संत मंडळी समान मानतात व आपले वर्तन धैर्यवंत असणाऱ्या साधूप्रमाणे निश्चल ठेवतात। मनाचा तोल ढळून न देता हे संत समाजात वागतात। त्याचे उदाहरण या अभंगातून व्यक्त केले आहे। अशा प्रकारे मला आवडलेल्या निंदास्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे या अभंगाविषयी थोडक्यात माहिती लिहिता येते। अशा प्रकारे अभिव्यक्तीमध्ये दिलेले प्रश्न पूर्ण करता येतात। आता आहे भाषा सौंदर्य। भाषा सौंदर्यामध्ये दिलेलं आहे, खाली दिलेल्या कंसातील शब्दांना म्हणजे क्रियापदांना ई व प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा। त्यासाठी एक उदाहरण सुद्धा दिलं आहे। उदाहरण आहे आखणी। आखणी काय ते शब्द आहे। आखणीला ई व लावल्यानंतर काय होते, आखीव तयार होते, आखीव। आणि समर्पक विशेष शब्द तयार होतो, आखीव कागद। आखणी, आखीव, आखीव कागद, ते तसेच शब्द काही खाली दिले आहेत। त्या शब्दांना सुद्धा आपल्याला ई व शब्द जोडायचा आहे, प्रत्यय जोडायचा आहे आणि समर्पक विशेष शोधून लिहायचं आहे। त्यामध्ये पहिला शब्द आहे रेखणे। रेखणे या शब्दाला ई व लावल्यानंतर तयार होते रेखीव आणि समर्पक विशेष येते रेखीव चित्रकृती। रेखीव काय असते, चित्रकृती असते। त्यानंतरचा शब्द आहे कोरणी। कोरणी या शब्दाला ई व लावल्यानंतर तयार होते कोरीव आणि कोरीव यासाठी समर्पक विशेष लावता येते कोरीव शिल्प। कोरीव काय असते, शिल्प असते। तिसरा शब्द दिला आहे ऐकणी। ऐकणी या शब्दाला ई व लावल्यानंतर, ई व हा प्रत्यय लावल्यानंतर शब्द तयार होतो ऐकीव आणि ऐकीव या शब्दाचं समर्पक विशेष लिहिता येते ऐकीव बातमी। बातमी काय असली पाहिजे, ऐकीव असली पाहिजे, ऐकण्यास चांगली वाटली पाहिजे। त्यानंतर आहे घोटणी। घोटणी या शब्दाला ई व हा प्रत्यय लावल्यानंतर शब्द तयार होतो घोटीव आणि समर्पक विशेष शब्द लिहिता येतो घोटीव कागद। कागद कसा असतो, घोटीव कागद असा शब्द बऱ्याच वेळेस आपल्या तोंडामधून येतो। पाचवा आहे राखणी। राखणी या शब्दाला ई व लावल्यानंतर शब्द तयार होतो राखीव। राखीव हा शब्द तयार होतो आणि त्यानंतर त्याच्यासाठी समर्पक विशेष शब्द आहे राखीव कुरण। राखीव कुरण म्हणजे एक जागा असते, त्याला काय म्हणतो आपण, राखीव कुरण। अशा प्रकारे दिलेल्या कंसातील शब्दांना व क्रियापदांना आपण ई व प्रत्यय जोडला आहे आणि त्याच्यासाठी समर्पक विशेष शब्द सुद्धा लिहिले आहेत। आता आहे भाषाभ्यास। भाषाभ्यासामध्ये आपण अलंकार शिकणार आहोत। तर आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते। आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो। दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी ज्या घटकामुळे ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार। ती भाषा कशामुळे वेगळी ठरते, तर अलंकार। जसं आपण वेगवेगळे काही सणावाराला किंवा लग्नाला काही समारंभामध्ये अलंकार घालतो तेव्हा आपण उठून दिसतो, तशीच शब्दांना, भाषेला सुद्धा अलंकार असतो। तो अलंकारानंतर ती भाषा शोभून दिसते, वाचण्यास आपण उत्सुक होतो। अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार आपल्याला माहीत आहेत। अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार आपल्याला माहीत आहेत। अर्थालंकारामध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात। अर्थालंकारामध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात। आता उपमेय आणि उपमानातील साधर्म्यावर आधारित काही अलंकाराचा आपण परिचय करून घेऊया। पहिले आहे बघा रूपक अलंकार। रूपक अलंकाराची काही उदाहरणे आपण समजून घ्या। खाली एक उदाहरण दिलं आहे, नयन कमल हे उघडीत हलगे जागी हो जानकी। उदाहरण पुन्हा एकदा वाचते, नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी। वरील उदाहरणातील उपमेय आहे नयन। वरील उदाहरणात उपमेय काय आहे, नयन। आणि वरील उदाहरणातील उपमान आहे कमल। नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी यामध्ये उपमेय आहे नयन आणि उपमान आहे कमल। रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये आहेत, उपमेय
उपमेय व उपमान यांच्यात साम्य. उपमेय हे उपमानच आहे असे मानणे. उपमेय हे उपमानच आहे असे मानणे आणि अनेकदा केवळ प्रत्यक्ष साक्षात मूर्तिमंत इत्यादी साधर्म्यदर्शक शब्दांचा वापर ही काय आहेत? रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये आहेत. उपमेय व उपमान, कमल व नयन यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात, म्हणून इथे रूपक अलंकार होतो. यात नयन हे कमळासारखे आहेत. उपमा किंवा नयन म्हणजे जणू काही कमलच आहेत. उत्प्रेक्षा असे न म्हणता नयन हेच कमल असे दर्शवले आहे, म्हणून येथे रूपक अलंकार झाला आहे. जेव्हा वाक्यात उपमेय उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो. खालील ओळी वाचा. खालील ओळीमध्ये उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा, उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा, दावी मुख चंद्रमा सकळिकांसाठी, दावी मुख चंद्रमा सकळिकांसाठी. यामध्ये उपमेय आहे मुख आणि उपमान आहे चंद्रमा. अशा प्रकारे आपण भाषाभ्यासमध्ये दिलेला जो अलंकारासंबंधित थोडासा व्याकरणाचा भाग आहे तो अभ्यासला आहे. अशा प्रकारे आपण जैसा वृक्ष नेमी हा संत नामदेवाचा अभंग आहे. त्या अभंगासंदर्भात आपल्याला जो काही स्वाध्याय दिला आहे तो आपण सविस्तर अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील किंवा काही सूचनाही असतील तर कमेंट करा.